दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाचे फके मारिले कोरडीचे थोर प्रेमाचा भुकेला आजी दुष्काळ तयाला न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका भक्तीमुळे
भक्त वेदशून्य वारकरी तत्वज्ञ वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदैव वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंदी जगद्गुरु तुकोबाराया आणि तुकोबारायांचा अवघ्या 4 चरणांचा सर्वांच्या परिचयाचा असणारा देवाच्या आवडीचा महिमा सांगणारा अभंग आज या प्रसंगी मी सेवेसाठी निवडलाय. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. अखिलकोट ब्रह्मांडनायक जगत जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्याच्या सत्तेने अखिल विश्व चालते. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता किंवा गतिभृता प्रभू साक्षी निवास शरणम प्रभा प्रलय स्थान निदानम बीज मव्ययम असा असणारा सत्ताधीश भगवान पांडुरंग परमात्मा माऊली ज्ञानवराय सांगतात. म्या बोलविल्या बे तू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाते जाळीता तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे तुझी या सत्तेने वेदाशी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष आहे 31वे आणि 31व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना गोड असा 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज गलांडे महाराजांच्या माध्यमातून आज आपल्या गावी कीर्तन करण्याचा योग मला प्राप्त झाला. गलांडे महाराजांचे मनापासून या ठिकाणी त्यांना वंदन करते. त्याचबरोबर या ठिकाणी कीर्तनामध्ये गोड अशी गायनाची साथ करणारे कंठभूषण त्यांचं नावही भूषणच आहे. भूषण दादा गुरु आहेत. गोड दादांचं गायन आहे त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचबरोबर अतिशय गोड आणि उंच यांचा आवाज आहे. हरिभक्त परायण निलेश दादा जांभळे दोघंही गोड असं गायन करतायत. दोघांसाठी जोरात टाळी वाजवा एकदा. त्याचबरोबर मृदंगाची साथ करणारे हरिभक्त परायण दादा महाराज डोंबाळे दादा महाराज देखील गोड अशी साथ करतायत मृदंग वाजवून. त्यांनाही माझं वंदन आहे. अभंग देवाला काय आवडतंय ऐका महिमा आवडीची. देवाला काय आवडतं याचा जीवाला नेहमी विचार केला पाहिजे. मग देवाच्या आवडीचा महिमा तर बोरे खाये बिल्लिणीची. एका बिल्लिणीच्या हातातली किंवा तिच्या तोंडातली गोष्टी बोरे खावीत हा देवाचा स्वभाव आहे. किंवा त्याला त्याच्या भक्तांपासून काय हवाय तर भक्ती हवी आहे. एखाद्या भक्ताने थोडासा विको कमी करा. एखाद्या भक्ताने माझी भक्ती करावी त्याचं उष्ट सुद्धा खायला मी तयार आहे अशी देवाची भावना आहे. ज्या महात्म्याचा अभंग सेवेसाठी निवडलाय त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की तुकोबाराय म्हणजे ज्यावेळेस तुकोबाराय भक्ती करत होते त्यांना कळत नव्हतं की मी कुठे काय करतोय. असो आई साकोटे आठवची नाही म्हणजे मला आठवणीत सुद्धा राहत नाही. माझी मज झाली माझी मज झाली
देव शोधण्यासाठी परमार्थ करत होतो. तुकोबाराय का कशासाठी परमार्थ करत होते? तुकोबाराय म्हटले, मी देव शोधण्यासाठी गेलो होतो, पण मी देव शोधून नाही आणला. गेलो देव पहावयासी गेलो, देवची हो बोनी गाठलेलो, देवची हो बोनी गाठलेलो, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, हीच माझी, हीच माझी, हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. तुकोबाराय म्हटले, मी देव शोधायला गेलो होतो आणि मी स्वतःच देवरूप होऊन आलो. मग ज्यांना देवत्व प्राप्त झाले असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात. तुकोबाराय एवढे मोठे होते, एवढे मोठे होते, अनुरेणू या ठोकळा आकाश निर्मिती माणसाची उंची आहे. तो माणूस काय म्हणतोय, देवा मला एवढी उंची नकोय, मला लहानपण दे. तुकोबारायांची काय भाषा आहे. आणि तेच तुकोबाराय आज या प्रसंगी कीर्तनामध्ये सांगतायत, अभंगामध्ये सांगतायत. देवाला त्याच्या आवडीचा महिमा, देवाला नेमकं काय आवडतंय. प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहित आहे. एक भिल्ल समाजाची मुलगी होती, अगदी अभंगावरतीच बोलणार आहे. असं तुम्ही कीर्तनामध्ये काय असं सुकलेल्या फुलासारखं. तसं तर देवाची आवड वेगळी आहे, संतांची आवड वेगळी आणि माणसांची आवड वेगळी. बुद्धी बदलली, वेळ बदलली, प्रत्येक वेळेस माणसाची आवड बदलत असते. कोणाला काय आवडेल. म्हणजे संतांची फार वेगळी आवड आहे. संत म्हणतात, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, पांडुरंगी मना रंगाने, पांडुरंगी मना ही माझ्या ज्ञानोबारायांची आवड आहे. माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपुरा नेणमुडी ही संतांची आवड आहे. माणसांना, महिलांना काय आवडतं, आवडीबद्दल तुम्हाला बोलणार आहे. पण पहिल्यांदा देवाला काय आवडतंय याचा विचार. आवडे देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार, देवाच्या आवडीची गोष्ट आहे. किंवा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असणं ही सुद्धा देवाची आवड आहे. पण याच्यापेक्षा महाराजांनी अभंगामध्ये वेगळंच सांगितलं. काय सांगितलं तर, ऐका महिमा आवडीची आणि एका भिल्लीच्या तोंडामधली गोष्टी बोर भगवान परमात्माने खाली. कोणी खाल्ली तर प्रभू रामचंद्रांनी खाल्ली. शबरी एक भिल्ल समाजाची मुलगी आहे. शबरीचे वडील म्हणजे भिल्ल समाजाचे राजा होते, एका जंगलाचे राजा. आता शबरी लहान होती तेव्हापासून सात्विक बुद्धीची होती, स्वच्छ बुद्धी होती त्याची. लहानपणापासूनच वडील शिकार करत असायचे, तिला राग यायचा, तिरस्कार व्हायचा त्या गोष्टीपासून.
ती शबरी ज्यावेळेस मोठी झाली त्यावेळेस तिचं लग्न ठरवण्यात आलं. वडिलांनी तिचं लग्न ठरवलं. आता लग्न ठरवलंय, आजच्या दिवशी, उद्याच्याला लग्न आहे, आजच्या दिवशीच घरामध्ये शबरी बसली असताना तिने बाहेर डोकावून पाहिलं. बाहेर बघितल्याच्या नंतर अंगणामध्ये एवढे मोठमोठे पशु पक्षी, गाय बैल, जेवढे वन्य पशु पक्षी आहेत, मुके प्राणी आहेत, तेवढे दारामध्ये आणून बांधलेले होते. तिने विचारलं, बाबा एवढे पशु पक्षी कशासाठी आणलेत, नेमके याचं काय कारण आहे? त्यावेळेस वडिलांनी उत्तर दिलं, बाळ उद्या तुझं लग्न आहे आणि लग्नासाठी खूप पाहुणे मंडळी येणार आहे. त्यांना या पक्ष्यांची त्यांची हत्या करून यांच्यापासून तुझ्या लग्नामध्ये भोजन बनवायचंय. शबरी म्हटली, माझ्यामध्ये आणि या मुक्या प्राण्यांमध्ये एकच जीव आहे, फक्त पशु काय पाप पुण्य जाणती आणि उत्तम मध्यम भोग भोगीती यांना ज्ञान नाहीये, पण मला तर ज्ञान आहे. एवढे सगळे पशु पक्षी माझ्या लग्नासाठी मरतायत, तर मी लग्न नाही केलेलं बरं आहे ना? एवढ्या पशु पक्ष्यांचं मेलेलं पाप माझ्या डोक्यावरती घेण्यापेक्षा मी हे घर सोडून जायला तयार आहे. शबरीने विचार केला, मला इथं थांबायचं नाही, पण जायचं कुठं नेमकं? रात्रीच्या वेळी निघाली अरण्यामध्ये. विचार केला, मी या जंगलामध्ये कुठेही लपून राहिले तरी माझा बाप जंगलाचा राजा आहे, कोपरा काना कोपरा सगळीकडे मला शोधून काढेल. म्हणून शबरीने काय केलं, शबरी राजाची पोरगी होती, कधी बाहेर निघाली नव्हती घराच्या, जंगलामध्ये काट्या कोपाट्यामध्ये फिरते. तिने विचार केला, वडील जर आले, सैनिक जर आले, मला घेऊन जातील. शबरी एका मेलेल्या पोटाच्या उंटामध्ये दुर्गंध वास येत होता आणि त्या दुर्गंधाने घाण वासामध्ये शबरी 3 दिवस राहिली. एवढा दुर्गंध वास तिच्या नाकाला सहन होत नव्हता, तरी सुद्धा बाहेर नाही निघाली. 3 दिवसानंतर त्या जंगलामध्ये फिरायला लागली. फिरत असताना अन्न पाणी शोधत होती. त्यावेळेस तिला एक झोपडी दिसली, एक आश्रम दिसला. गेली आणि खिडकीमधून डोकावून पाहिलं तर एक त्यामध्ये तपस्वी एक साधू बसलेले होते. त्यांचं ऋषी आहे, त्या ऋषींचं नाव आहे मातंग ऋषी. ऋषी तपश्चर्या करत होते. तपश्चर्या करत असताना ऋषींचं भजन चालू होतं. प्रभू रामचंद्रांचं गुणगान गात होते ऋषी. तिने विचार केला, जगाच्या मालकाचं गुणगान गातायत, मी जर इथंच राहिली पण मी यांची सेवा केली तर मी एक भिल्ल समाजाची आहे, मला हे माझा स्वीकार करणार नाहीयेत. म्हणून शबरीने काय केलं तर चोरून त्यांची सेवा करायची. ज्या वाटेने रोज ऋषी आंघोळ करण्यासाठी जायचे, स्नान करण्यासाठी जायचे, असं म्हटलं जातं, शबरी आपल्या केसांनी तो रस्ता झाडून काढायची, रोज सडा टाकायची, रोज रांगोळी काढायची. ऋषींनी कधी विचार नाही केला हे कोण करते, पण एकदा मनामध्ये विचार आला की अरे एवढे दिवस झाले मी स्नान करण्यासाठी या वाटेवरून जातोय, आजपर्यंत कोणी कधी वाट झाडून नाही काढली, पण खूप दिवस झाले वाट झाडलेली आहे, त्याच्यावरती फुले पडलेली आहेत, झाडून काढलेली वाट नेमकं कोण करत असेल हे? एक दिवस लपून त्या ऋषींनी शबरीला पाहिलं. शबरीला पाहिल्याच्या नंतर विचारलं, का गं अशी चोरून सेवा करते नेमकी आहे तरी कोण? शबरीने त्यांचे पाय धरले, ऋषी मला माफ करा, खूप दिवसापासून तुमची चोरून सेवा केली, तुमचं ऐकून मी हे नामस्मरण करायला लागले. ऋषी मी एका भिल्ल समाजाची मुलगी आहे. त्यावेळेस मातंग ऋषी बोलले, बाई तू फार भाग्यवान आहे, एवढी पुण्यवान आहे, एवढी भाग्यवान आहे, तुझी वाट झाडून काढते, तुझ्या आश्रमाच्या कडेने फिरते ना, त्या आश्रमामध्ये त्या वाटेने कोण येणार आहे तर जगाचा मालक म्हणजे प्रभू रामचंद्र येणार आहेत. ऋषी म्हटले, जोपर्यंत प्रभू रामचंद्र येईपर्यंत माझा प्राण सुद्धा राहणार नाही, मला त्यांचं दर्शन होणार नाही, पण तुला त्यांचं दर्शन होऊ शकतं, इथंच थांब, प्रभूंचं भजन कर. त्या दिवसापासून ऋषींच्या शब्दावरती विश्वास ठेवून शबरी खूप दिवस प्रभू रामचंद्रांची वाट बघायची आणि म्हणायची, ज्यावेळेस माझे प्रभू रामचंद्र येतील ना, ज्यावेळेस माझा राम येईल ना, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जलाके मैं दिवाली मनाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जलाके मैं दिवाली मनाऊंगी, मेरी झोपड़ी के भागा खुल जाएंगे, मेरी झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, मेरी जिंदगी के दुख सारे मिट जाएंगे, राम आएंगे, राम झूलेंगे त्योहार मनाऊंगी, मीठे मीठे भजन उनको सुनाऊंगी, मेरी जिंदगी के दुख सारे मिट जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे. शबरी म्हणायची, माझे प्रभू येतील ना, त्यावेळेस प्रभूंना या आसनावरती बसवेल मी, त्या ताटामध्ये जेवायला घालेल मी प्रभूंसाठी. तिने अरण्यामध्ये फिरायची, वनामध्ये फिरायची, खाण्यासाठी काही नाहीये तरी सुद्धा काय करायची तर बोरे माहिती आहे सगळ्यांना,
एखादं बोर पिकलेलं असतं. पिकलेलं बोर सगळीच पिकलेली बोरं काही गोड लागतात असं काही नाही. काही बोर आंबट असतात. मग माझ्या प्रभूंना किडलेलं किंवा आंबट बोर जाऊ नये म्हणून एक एक बोर चाखून बघायची. जे गोड असतील ते टोपलीमध्ये टाकायचे, जे आंबट असेल ते बाहेर फेकून द्यायची. असं करत करत टोपली भरून बोरे तिने साठवून ठेवलेले आहेत. कारण प्रभू रामचंद्र येणार होते आणि म्हणायची, आज मेरे राम जी का आगमन होगा, जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। आएंगे रघुवीर तब मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे भजन उनको सुनाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। प्रभू रामचंद्र येणार आहे. प्रभू ज्या दिवशी आले ना त्या वाटेने प्रभूंची एवढी वाट बघते. प्रभू फार दिवसापासून तुमची वाट बघते. आज तुम्ही मला दर्शन दिले, मी धन्य झाले. आता इथूनच मला मुक्ती द्या. मला इथून पुढे जगायचं नाहीये. तुमची वाट बघत होते. वाट बघून बघून थकले. आता ही बोरे आहे तेवढी खाऊन माझं काय करा, मला तृप्त करा तुम्ही. फार दिवसापासून प्रभू तुमची वाट बघते. आणि त्याच आवडीचा महिमा, त्या शबरीच्या आवडीचा महिमा किंवा त्या शबरीच्या अंतकरणातला भाव पाहून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने काय करावं तर तिच्या हातची, तिच्या तोंडातली उष्टी बोरं खावीत. अभंगाचं शबरीच्या हातची उष्टी बोरं खावीत, तिच्या तोंडातली उष्टी बोरं खावीत. एवढा तिच्या भक्तीचा महिमा मोठा होता. पण तीच भक्ती आपण आज करत नाही. थोर प्रेमाचा भुकेला दुसऱ्या चरणामध्ये सांगतात देव भावाचा भुकेला. बरोबर आहे की नाही? देवाला काहीच नाही लागत. सुभाषितकार म्हणतात देवा कारणे भाव तस्माद द्यावेला लगे फारस वित्त एक चित्त जरी झाले बहुत एवढ्यासाठी नका करू हाताहात गा. म्हणजे
देवाला फक्त तुमचा भाव हवाय, दुसरं काहीच नको. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काही नदी एक भावाची कारण, दुसरं काहीच नको. भाव कळतो का तुम्हाला? पहिला म्हणतात तुम्हाला भाव आहे का? हा, कळती ना माझी भाषा? भाव आहे ना, मग असं करा. आहे ना भाऊ सगळ्यांना? तर इकडं तुमचा भाव नाही, परमार्थामध्ये वेगळाच भाव असतो. अंतःकरणाच्या निर्विकल्प प्रवाहास भाव असं म्हटलेलं आहे. तो भाव जर देवाच्या चरणी समर्पित केला, शबरीने तो भाव देवाच्या चरणी समर्पित केला होता, म्हणून शबरीच्या आवडीचा महिमा देवाला समजला. तिचा उपास कीर्तनामधून गायला जातोय. पण देव भावाचा भुकेला आणि वैकुंठ सोडून या आला. देवाला वैकुंठामधून सुद्धा खालून या ठिकाणी पृथ्वी तलावरती माझे भक्त आहेत, त्यांना अनमोल किमतीचा नरदेह मी प्राप्त करून दिलेला आहे. एवढा अनमोल किमतीचा हा नरदेह प्राप्त करून दिलाय. सगळ्या गोष्टी परत मिळतील. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही येतात सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. म्हणजे सगळं काही परत मिळेल, पण हे शरीर मिळणार नाही. म्हणून आहे तोपर्यंत काय करा, देवाला आपला भाव समर्पित करा. तुकोबाने म्हटले, तुका म्हणे होता ठेवा, आणि तो या भावा सापडला. देव जर शोधायचा असेल तर अगोदर आपल्याला भाव तयार करावा लागेल. भाव बळे आकळे रविनाथ, भावाशिवाय आपल्याला देव कळणार नाही. भाव तयार करायचा आहे मनामध्ये, याच्यासाठी भजन करावं लागेल. भजनाने अंतःकरणामध्ये प्रेमसूत्र दोरी आणि नेतो तिकडे जातो हरी. म्हणजे आपल्या अंतःकरणातलं प्रेम भगवंताला, या प्रेमाच्या अधिकारी कोण होत्या तर गवळणी होत्या. प्रेमाची अधिकारी कोण होती तर राधा होती. एवढा अधिकार आहे तिचा. कृष्ण म्हणण्याच्या अगोदर आपल्याला अगोदर राधा म्हणावं लागतं. कृष्ण राधा असं कोण म्हणतं का? राधा कृष्ण म्हणतात. का म्हणतात तर त्या राधेची भक्ती एवढी समर्पक होती. 16,108 बायका होत्या. भगवान श्रीकृष्णाला किती बायका होत्या? पुरुष मंडळ 16,108 बायका होत्या. तरी सुद्धा राधा भगवंताशी लग्न न करता देवाची पट्टराणी बनते. म्हणजे तिच्या भक्तीचं किती समर्पण असेल. राधेचं भजन आपल्याकडून घडलं पाहिजे. राधा एवढी महान आणि थोर भक्त कधी वृंदावन मध्ये गेला तर तिथं कृष्ण कृष्ण म्हणत नाही. त्या वृंदावन शहरामध्ये भगवान श्रीकृष्णाची 5,000 मंदिर आहेत. वेळ लागले. मोहे भागया बंसीवाला, मोहे भागया बंसीवाला, बनी मैं जोगनिया, बनी मैं जोगनिया, ओ काली कमली वाला, ओ काली कमली वाला, मन मैं जोगनिया.
कृष्ण काय झाले, मी माझा भाव त्या कृष्णाच्या चरणी समर्पित केलाय, पण त्याच भावाचा देवाला दुष्काळ पडलाय, अभंगाचं दुसरं चरण. देवाला तुमचा भाव हवाय, तुमचं देवाला काहीच नको, पण त्याच भावाची कमतरता देवाला भासते. म्हणून माझ्या भक्ताचा मला सहवास हवाय. देवाला आपलंसं कशानं करता येतं, तर भक्तीनं किंवा भजनानं देव आपलासा होऊ शकतो. म्हणून 2 मिनिटं सगळ्यांनी वरती हात घ्यायचे. घ्या वरती हात, महिला मंडळ सगळ्यांनी घ्या. एखाद्याचा हात खाली राहिला तर माझ्याकडे नाही बरं का. घ्या, राहू द्या असेच 12 वाजेपर्यंत. विठोबा रुक्माई झालाय, बरोबर आहे की नाही. संतांनी सांगितलं तुम्ही काय करा, सांगतो तुम्हाची बजारे विठ्ठला तुकोबाराय म्हटले आणि नामदेवराय म्हटले, लागोनिया पाया बिनवितो तुम्हाला, पाया पडतो तुमच्या, पण करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल. महिला मंडळ तुम्ही भजन म्हणायचं, गोड असं भजन सांगतो तुम्हाला. जनाबाईंनी गायलेलं भजन आहे, तुम्ही गोड म्हणायचं. तुमचा आवाजही सुंदर आहे. एक मिनिट. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते, असं आग्या मावळ्याच्या मागच्या उठल्यासारखं गोंग 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 करू नका. एका स्वरात म्हणा जरा बरं का. माझी मान खाली घालू नका, कारण मी तुमच्या पार्टीचे, बरोबर आहे की नाही. इकडे पुरुष मंडळ आहेत, एका स्वरात उंच स्वरात म्हणा. पंगत असते का सब्जेक्ट? पंगत हा पंगत असते का नसते? असते ना. मग खाल्ले ना सगळ्यांनी, मग जरा खाल्ल्यासारखं म्हणा. सुंदर माझे जाते का फिरते भूतके, वा वा. हो व्यागाऊ कौतुके तुए रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते भूतके, हो व्यागाऊ कौतुके तुए रे बा विठ्ठला. पहिली माझी होवी ग पतीला गावी करायला. काय भजन आवडते? महादेवाचं मंदिर आहे. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोल.
नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय 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 हर हर भोले नमः शिवाय भाव असावा राग त्याला नाही जानत तुका गिरिधर लालतो भाव का भोका भाव असावा पांडवासारखा पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती वनवास आहे तरी सुद्धा देवाच्या आवडीचा महिमा गातात किंवा द्रौपदी एवढी देवाची प्रिय भक्त आहे देवाची मानलेली बहीण द्रौपदी एवढा भजन करते याच्यात नवल नाही द्रौपदीचे केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते हरे राम हरे कृष्ण आपला भाव कृष्णाच्या चरणी समर्पित केला होता असे अनेक भक्त आहेत त्याच्यामधील एक कीर्तनामध्ये ज्यांचा उल्लेख केलाय भगवान श्रीकृष्णाचा आवडता मित्र किंवा भगवान श्रीकृष्णाचा परम भक्त किंवा परम मित्र म्हटलं तरी चालेल सुदामदेव लहानपणापासून सुदामदेव आणि भगवान श्रीकृष्ण एकत्र राहिलेले होते पण काही दिवसानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजा झाले द्वारका त्यांच्या हातामध्ये आली एवढंच नव्हे तर अख्ख्या विश्वाचा जगाचा मालक म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा मित्र म्हणजे सुदामदेवावरती दारिद्र्य आलं होतं दारिद्र्य एवढं आले अंगावरती घालण्यासाठी सुद्धा कपडे नाहीयेत देखो देखो ए गरीबी कहा एवढी गरिबी आली मुलांना खाण्यासाठी अन्न नाहीये मग सुदामदेवांची जी पत्नी आहे सुदामाची पत्नी सुशीला नाव आहे तिचं सुशीलाने एक दिवस प्रश्न विचारला मालक तुमचा मित्र मी असं ऐकले द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र भगवान श्रीकृष्ण द्वारकेचा राजा आहे फार मोठा परिवार आहे त्याचा काय जात नाही तुम्ही तुमच्या मित्राकडे काहीतरी मागून आणा त्याच्याकडून फार दौलत आहे त्याच्याकडे असं म्हटलं जातं मग तुम्ही त्याच्याकडे जा आणि आपल्याला काहीतरी मदत घेऊन या आपल्याला खाण्यासाठी अन्न नाहीये घरामध्ये पूर्ण अन्न करून मरायला लागले तरी सुद्धा तुम्हाला काही वाटत नाही पण जायचंय कृष्णाकडे मित्राच्या घरी जाताना कधीच रिकाम्या हाताने जाऊ नये गुरूंच्या घरी जाताना कधीच रिकाम्या हाताने जायचं नसतं आई वडिलांच्या घरी जाताना कधीच रिकाम्या हाताने जायचं नसतं सुदामदेवाला मित्राच्या घरी जायचंय पण खाण्यासाठी अन्नाचा कणही नाहीये मग मित्राच्या इकडे नेमकं जायचं तरी घेऊन काय जायचं मग सुशीला एका शेजारच्या बाईकडे गेली आणि मुठभर कोरडे पोहे घेऊन आली मुठभर पोहे घेऊन आल्याच्या नंतर एका पिशवीमध्ये ते पोहे बांधले आणि सुदामदेवाजवळ दिले सुदामाजवळ ते पोहे दिल्याच्या नंतर सुदामा आता द्वारका नगरीकडे निघाले जात असताना जवळ गेल्याच्या असताना द्वारपाल समोरच उभे होते द्वारपालांना सांगितलं अरे द्वारपाल कन्हैया से कह दो अरे द्वारपाल कन्हैया से कह दो इधर पे सुदामा करीब आ गया
पुढे उत्तरे वेळ वाकडं चुकीचं माझ्याकडून जाऊ शकतो. प्रभू तुम्ही महेशांची मूर्ती, तुम्ही सगळे महेशांची मूर्ती आहात. मी तुमच्यापेक्षा लहान आहे. महिला वर्ग पुरुष वर्ग तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहून या ठिकाणी कीर्तनाची कार्यक्रमाची शोभा वाढवली. सगळ्यांनी शांततेत बसून कीर्तन ऐकलं. नाहीतर काय काही ठिकाणी एके ठिकाणी कीर्तन संपत आलं. कीर्तन ज्ञानेश्वरी माऊली होणार तोपर्यंत एक आजीबाई मधूनच उठली हॅ करून रडायला. मी म्हटलं आजी नेमकं झालंय तरी काय रडताय कशासाठी? कीर्तन तुम्हाला आवडलं नाही का? मी म्हाताऱ्या माणसाला काही चुकीचं बोलले का? तसं काय मी बोलत नाही चुकीचं, पण काही चुकीचं झालं का माझ्याकडून? कीर्तन आवडलं नाही का? रडताय कशासाठी? आजी म्हटलं तुमचं काहीच नाही चुकलं. म्हणलं मग रडायला काय झालं? आणि मी म्हटलं सुनबाई ताप देतात का? सुनबाई त्रास दिला का काही? अजिबात नाही म्हणली सुनबाई तर माझी सोन्यावर पिवळी. मी म्हटलं मुलगा काय म्हटला का? मुलगा माझा गुलाबाच्या फुलासारखा आहे. म्हटलं म्हातारे काय म्हटलं का? त्याची काय टप्पर आहे म्हणली मला बोलायची. म्हणलं नेमकं झालं काय? म्हटले ताई माझी 20,000 रुपयाची शेळी होती. शेळी आहे ना तुम्हाला? शेळ्या आहेत का? उमरेमध्ये शेळ्या असतात. म्हणली 20,000ची शेळी. मी म्हटलं चोरी गेली का? नेमकं झालं काय? चोरली असेल तर शोधायला सांगू आपण कोणाला, घरचे असतील शोधून आणतील. म्हणली चोरी नाही गेली. म्हटलं मग झालं काय? म्हणजे ती शेळी मेली. म्हणजे मेल्यामुळे दुःख होते का? अजिबात नाही. म्हटलं मग दुःख कशाचं आहे? मग ती मरत असताना तुमच्यासारखी इवळून इवळून मेली याचं दुःख. म्हणजे इकडं तर कोणाची शेळी नाही ना मेली. तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी गलांडी महाराजांच्या निमंत्रणातून कीर्तन करण्याचा योग मला प्राप्त झाला. सगळ्या गायक मंडळींनी, भूषण दादांनी, निलेश दादांनी गोड अशी साथ केली. दादा महाराजांनी गोड साथ केली. त्यांना वंदन आहे. काकांनी आमच्या शूटिंग केली. युट्यूब चॅनल आहे ना, नाव काय? कीर्तन पंढरी. कीर्तन पंढरी हे युट्यूबचं चॅनल आहे. वारंवार आपल्याला सप्ताहातील कार्यक्रम या चॅनलवरती बघायला मिळतील. म्हणून त्यांचेही मनापासून आभार. या ठिकाणी सूळ महाराजांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळ यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. लहान मुले नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावून जे की नाचायचे तर इथे नाचा, अशी गोड मुले विद्यार्थी मंडळ त्यांनी गोड साथ केली. दादांची सुंदर साऊंड सिस्टम आहे. त्यांनी गोड आवाज दिला. माझा काही एवढा मोठा आवाज नाही, पण तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत माझा आवाज त्यांनी पोहोचवला. जीवन जगत असताना तुम्ही काही नाही कमवलं तरी चालेल, पण आपल्या जीवनामध्ये 2 माणसं जोडायला शिका. जीवन जगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जीवन आपण जगलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज जास्त काळ आपल्यामध्ये नव्हते. 50 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज जगले. 50 वर्षाच्या कालखंडामध्ये 35 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघा महाराष्ट्र जोडला. आपण आपलं साधं 70-80 वर्षाचं जीवन जगतो. 70-80 वर्षाच्या जीवनामध्ये आपल्याला साधी 4 माणसं जोडता येत नाही. मग 35 वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघा महाराष्ट्र कसा जोडला असेल याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. आज आपल्या गळ्यामध्ये टाळ, हातामध्ये टाळ, गळ्यामध्ये माळ, आपल्या नाकामध्ये नथ, पुरुषांच्या ओठावरची मिशी, आपल्या मंदिरावरचा कळस, दारातली तुळस ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते म्हणजे फक्त महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी. म्हणून आपण सगळ्यांनी कीर्तनामध्ये प्रत्येक जण शिवाजी महाराजांबद्दल बोलतो. एकाने प्रश्न विचारला, तुम्ही रोज सगळे उठून शिवाजी महाराज करता. शिवाजी महाराज नेमके होते तरी कोण? शिवाजी महाराज काय देव होते का? मग उत्तर त्यांना असं मिळाले की महाराज शिवाजी महाराज हे देव. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज मंदिरातला देव उभा आहे हे मात्र नक्की खरंय. म्हणून त्या राजांचे आपल्यावरती अगणित आणि अगाध उपकार आहेत. एकच राजा इथे जन्मला शिवने